गुड मॉर्निंग. बघा, असं सकाळी उठली आणि समोर मस्त आवाज येत होता चिमण्यांचं. मी दाखवते. त्या समोरच्या फ्लॅटमध्ये लव बर्ड्स आहेत. त्यांचा मस्त आवाज बिल्डिंगमध्ये घुमत होता. आज सकाळी शांतता होती, मस्त घुमत होता. चू 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 चू. आज श्लोकला टिफिन पण द्यायचा नव्हता, तर मी पण जरा शांततेत होती सकाळी. नाहीतर सकाळी उठल्याबरोबर डायरेक्ट किचनमध्येच जावं लागते. हे बघा, माझे झाडं उन्हाने खूप असे खूप सुकले. काही काही पानं तर असे वाळून गेले, म्हणून इकडे ठेवले सावलीमध्ये थोडे. खूप ऊन आहे ना बाहेर. मग म्हटलं चला, श्रीरामनवमी आहे आज. तुम्हाला श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. ते असं असते ना की आपण जन्माष्टमी साजरी करतो, रामनवमी साजरी करतो, पण त्या दिवशी आपल्याला आपलं लहानपणचंच सगळं आठवते. म्हणजे लहानपणी आपण कसं करत होतो ते. माझ्या पण घरी असा फोटो होता श्रीरामाचा, मला तो फोटोच आठवला एकदम. आणि रामनवमी कशी साजरी करत होतो आम्ही आमच्याकडे, तर ते पण सगळं डोळ्याच्या समोर आलं. तुमचं पण असं होते का? माझं तर होते. कोणताही सणवार असला तर लहानपणी आपण कसं साजरा करायचो तो दिवस डोळ्याच्या समोर येते. मला तर येते, तुम्हाला काय माहिती. मग म्हटलं चला चहा घेऊ. चहा घेतला गॅलरीत बसून, आणि मग म्हटलं चला पटकनी आज पटापट आवरून घेऊ. काल परत कामाला आल्याच नव्हत्या, मग मलाच करावं लागलं. मग आज रामनवमी पण आहे, पूजा पण आहे, तर म्हटलं चला पटकन आवरून घेऊ आणि पूजा करू. मग काय, रोबोट लावला आणि सगळं साफ करून घेतलं घर पहिले, आणि हे केलं. हे श्रुतीने हे आणलं होतं, प्रसाद आणला होता. तिच्याकडे आज अष्टमी आणि नवमीची पूजा होती ना, नवरात्रीची. आणि श्लोकला मी पण पाठवलं होतं फुलं आणायला, तर त्यांनी एवढीच कमी फुलं आणले. तर म्हटलं जाऊ द्या, तरी पण म्हटलं जाऊ द्या आता. मग काय, मस्त रांगोळी काढली आणि रामाची फोटो आहे माझ्याकडे, तर त्याची पूजा केली. मग काय, 12 वाजता आरती केली आणि झालं. मग असा होता माझा दिवस आजचा सकाळ. बाय.